वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते साथ, चेतनरावांची लाभो मला जन्मोजन्मीची साथ। महिलांना वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची अशी पूजा केल्यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते। या व्रतामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये अधिक दृढता येते, प्रेम वाढते, घरामध्ये सुख समृद्धी येते आणि सर्व अडचणी दूर होतात। म्हणून प्रत्येक स्त्रीने अशी विधिवत पूजा नक्की करावी। तुम्हाला सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। वटपौर्णिमेची पूजा आपल्याला घरच्या घरी किंवा बाहेर जर वडाचं झाड असेल तर तिथे जाऊन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, पण संपूर्ण विधिवत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा कशी करता येईल, त्यानंतर वटपौर्णिमेचा उपवास कधी सोडायचा, वडाचं झाड नसेल आजूबाजूला तर काय करता येईल। कारण बघा, वडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करू नका, हे मी व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच सांगते। कारण वडाच्या तोडलेल्या फांदीची कधीही पूजा करत नाही। तसं केल्यामुळे त्या पूजेचं आपल्याला पुण्य मिळण्याऐवजी आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात। म्हणून चुकून पण वडाचं झाड नसेल तर फांदी तोडून पूजा करू नका। त्याला पण एक ऑप्शन आहे अगदी साधा सोपा, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर संपूर्ण सेवा, वटपौर्णिमेची प्रार्थना, दीर्घायुष्यासाठी कुठली प्रार्थना करायची, वटपौर्णिमेची आरती कोणती आहे, सगळी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस खरंच महिलांनो आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण या दिवशी आपण वडाची पूजा करतो। वडाचं आयुष्य दीर्घायुष्य असतं, तर त्यामुळे वडासारखं दीर्घायुष्य माझ्या पतीला लाभावं, हाच पती मला 7 जन्म मिळावा, अशी आपण त्या दिवशी देवाकडे प्रार्थना करत असतो। तर हे बघा, बऱ्याच महिला वर्किंग आहेत, त्यांना इच्छा असते पण वडाच्या झाडाची पूजा करायला त्यांना वेळ मिळत नाही, कारण जॉबला जायचं असतं आणि आपल्याला काही वटपौर्णिमेची वगैरे सुट्टी मिळत नाही। पण मनामध्ये इच्छा खूप असते। बऱ्याचशा नवविवाहित महिला सुद्धा आहेत, त्यांना पण इच्छा असते, पण जॉबमुळे काय करणार, वेळ मिळत नाही। तर तुम्ही अगदी घरच्या घरी अशी आदल्या दिवशी तयारी करून सकाळी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये पूजा करून तुम्ही तुमच्या ऑफिसला सुद्धा जाऊ शकता। जवळपास कुठे वडाचं झाड असेल तिथे सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, वडाचं झाड नसेल फांदी आणू नका। मी इथे बघा हा कागद लावलाय, तुम्हाला दिसत असेल। इथे बघा सत्यवान, सावित्री, त्यानंतर माता पार्वती, महादेव, गणपती बाप्पा, त्यानंतर वडाचं तिथे झाड आहे, काही स्त्रिया त्याला फेऱ्या घालत आहे, पूजा करत आहे, असा हा कागद आहे। नागपंचमीचा कागद मिळतो तसा आपल्याला हा बाजारात कागद मिळतो। नाही मिळाला सरळ तुम्ही गुगलला हा कागद जो आहे ना, मी अगदी 8 रुपयामध्ये प्रिंट मारून आणलेला आहे। सोपं बघा, 8 रुपये आपल्याला काहीच नाही, तेवढ्या याच्यात आपण करू शकतो। वडाचं झाड नसेल असा कागद तुम्हाला आणायचा आहे, देवाराच्या इथे तुम्ही लावा, त्याची तुम्ही पूजा करा, जसं आपण नागपंचमीला करतो। सोपं आहे अगदी। किंवा तुम्ही अगदी कागदावर चित्र काढलं किंवा रांगोळी काढून त्याची तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालेल, ठीक आहे। पूजा कशी करायची कागदाची वगैरे ते पण मी तुम्हाला सांगते, पण वडाच्या फांदीची पूजा करायची नाही, कारण फांदी त्या दिवशी तोडणं आणि ते चुकीचं मानलं जातं। तर आता मी तुम्हाला सामान पहिले काय लागणार आहे तर ते दाखवते। सगळ्यात पहिले आता मी साहित्य दाखवते महिलांनो, आपल्याला काय काय लागेल। अगदी सोपं आहे, फार काही नाही आहे। तर बघा, या ताटामध्ये पहिल्यांदा ओटीसाठी हे सामान आहे। ओटीमध्ये बघा ब्लाऊज पीस, त्यानंतर हे आपल्याला बघा बाजारात मिळतंच, मणी, मंगळसूत्र, छोट्याशा बांगड्या असतात, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, त्याच्यानंतर शृंगाराचे दागिने, तुम्हाला जमतील ते शृंगाराचे दागिने 1, 3, 5, यामध्ये मंगळसूत्र, कंगवा, बांगड्या, यानंतर या हिरव्या बांगड्या पण घेतल्या आहे। ओटीसाठी आपल्याला गहू लागतात। हा धागा पांढरा मिळाला असा तरी चालेल किंवा रक्षासूत्राचा असा लाल पिवळा मिळाला तुम्हाला वडाला गुंडाळण्यासाठी तरी सुद्धा चालेल। त्यानंतर बघा, हे पण आपल्याला परत वडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं हे आपल्याला मिळतं। हे असं तुम्ही 2 आणा। खोबऱ्याची वाटी, गूळ, त्यानंतर बघा गणपती बाप्पांची आपल्याला सुपारी स्वरूपात स्थापना करायची, म्हणून सुपारी, जानवं, एवढं साहित्य। त्यानंतर बघा इथे दूध आणि साखर आहे, पाणी, पळी, तामण, हळद, कुंकू, अक्षता, दिवा, आंब्याला असा दोरा गुंडाळून घ्यायचा आहे, नारळ, त्यानंतर फुलांमध्ये बघा विड्याचे पानं, जास्वंदाचं फूल आणि दुर्वा बाप्पांना अर्पण करायला, आणि अगदी 2-4 फुलं लागतील। आणि त्यानंतर बघा हा कागद, हा वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेचा कागद आहे। हा कशासाठी ते मी तुम्हाला पूजेमध्ये सांगते। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे।
तर आता पूजा कशी करायची तर ते मी तुम्हाला पटकन सांगते, दाखवते प्रत्यक्ष. सगळ्यात पहिले पूजेच्या आधी मला हे सांगायचं आहे, ज्या महिलांचं पहिलंच वर्ष आहे लग्नानंतर वटपौर्णिमेचं, त्यासुद्धा अशाच पद्धतीने पूजा करू शकतात. कारण मला कमेंट आल्या आहे म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला पहिले देते. दुसरी गोष्ट, प्रेग्नेंट महिला असतील तर 6 महिन्यापर्यंत त्या वडाची सांगते तशी पूजा करू शकतात, प्रदक्षिणासुद्धा घालू शकतात. पण समजा 7वा, 8वा, 9वा महिना असेल तर लांबूनच दर्शन घ्यायचं आहे, पूजा त्यांना करायची नाही आहे. कारण बघा यामागे कारणसुद्धा तसंच असतं की हे महिने जे असतात तर त्यावेळेस बाळाचं पोटामध्ये वजन वाढलेलं असतं, आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची असते, त्यामुळे प्रदक्षिणा मारणं वगैरे या गोष्टी टाळल्या पाहिजे. हे पण त्यामागचं एक कारण आहे. तर कळालं असेल, ज्या महिला प्रेग्नंट आहे त्यांनी 6व्या महिन्यापर्यंत 1 ते 6 महिन्यापर्यंत त्या पूजा करू शकतात. 7वा, 8वा, 9वा महिना असेल तर लांबूनच तुम्ही दर्शन घ्या, काही होत नाही, मनाला वाईट वाटून घेऊ नका. कारण आपल्याकडे ह्या पूजेचा आनंद समजा घेऊ शकत नाही, पण आपल्याकडे दुसरा आनंद येणारच आहे. तर त्यामुळे काही वाईट याच्यामध्ये वाटून घ्यायचं नाही. आता बघा पूजा कशी करायची, उपवास वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते नंतर. हा इथे मी चौरंग घेतलेला आहे, तुम्ही अगदी पाट घेतलं, पाटावर जरी तुम्ही तुमच्याकडे वडाचं झाड असेल. आता बघा हे अगदी छोटंसं झाड आहे, मी तुम्हाला पूर्ण वरून दाखवते. हे बघा, हे असं वडाचं झाड आहे, त्याची मुळं पण आहे तिथे, फांदी आपल्याला घ्यायची नाही आहे. ठीक आहे, तर असं हे वडाचं झाड तुम्हाला नर्सरीमध्ये अगदी 100-150 रुपयाला पण मिळून जातं. तर हे आमच्या इथे खाली अंगणामध्ये मी ठेवलेलं असतं. तर हे वडाचं झाड आपल्याला इथे ठेवायचं आहे चौरंगावर, पाटावर. इथे मी छान रांगोळी काढलेली आहे, कोणतीही साधी सोपी तुम्ही साच्याची रांगोळी काढली तरी पण चालेल, कारण पूजेसाठी रांगोळी महत्त्वाची असते, त्यामुळे पूजेचं सौंदर्य पण तितकंच म्हणजे अजून खुलतं पूजेचं सौंदर्य. तर पाटाच्या भोवती रांगोळी काढायची आहे, दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची. आता सगळ्यात पहिले कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेने करत असतो. आता इथे सुपारी स्वरूप, कारण बघा आपण झाडाजवळ जर पूजा जाऊन करणार असेल तर सुपारी स्वरूप तुम्ही तुमच्या देवारातली मूर्ती घ्यायची गरज नाही आहे. एक सुपारी घ्या, त्याच्यावर 11 वेळेस ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, परत 11 वेळेस दुधाने ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, परत 11 वेळेस पाण्याने ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः. तुम्ही ग्रुपने मैत्रिणींनी मिळून पूजा केली तरी सुद्धा चालेल. हे 11 वेळेस असा अभिषेक झाल्यानंतर ही सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा मी 2 विड्याचे पानं ठेवलेले, तर त्याच्यावर तुम्हाला पहिले खाली थोड्याशा अक्षता आणि हळद कुंकू अर्पण करायचं आहे. त्यावर ही सुपारी आपल्याला गणपती स्वरूप स्थापित करायची. सुपारीला आता आपल्याला गणपती बाप्पांचा मानसन्मान करायचा आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे. गणपती बाप्पा, मी तुम्हाला दुर्वा आणि फूल अर्पण करत आहे. गणपती बाप्पांचं आवडीचं जास्वंदाचं फूल आणि दुर्वा आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना जानवा आपल्याला अर्पण करायचं आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, ठीक आहे, इथे मी अर्पण करते. त्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि तो गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, ही मी पूजा करत आहे, ही निर्विघ्नपणे पार पडू द्या. अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची. ठीक आहे, आता गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची. तर बघा काही गोष्टी मी सुरुवातीलाच ठेवून घेतले, ते सगळं मी तुम्हाला सांगते की कसं काय करायचं आहे आपल्याला. आता वडाचं झाड बाहेर असेल तरी सुद्धा अशीच पूजा करायची, गणपती बाप्पांची स्थापना पण अशीच आपल्याला करायची. आता हे जे कुंडी आहे याच्यावर छान आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कुंडी असेल किंवा जर तिथे झाड असेल तर झाडाच्या इथे पण तुम्ही त्या झाडाला आपल्याला डायरेक्ट हळद कुंकू अर्पण करायचे आहे. तर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कुंडीवर. आता या झाडाला सगळ्यात पहिले आपल्याला पाणी आणि दूध टाकायचं आहे. पळीने टाका, अगदी थोडं थोडं टाका, कारण त्या दिवशी सगळ्याच महिला पूजा करतील. अगदी खूप भरून पाणी टाकू नका. 2-3 चमचे पाणी मुळाशी आपल्याला टाकायचं आहे. थोडंसं दूध टाकायचं आहे. यानंतर या वडाच्या झाडाला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. फूल अर्पण करू.
वडाच्या झाडाला अशा प्रकारे आपल्याला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आहे. त्यानंतर हे कापसाचं वस्त्र वडाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे. हे तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल. कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे. यानंतर बघा सगळं बाकीचं जे सामान आहे हे बघा, मी तुम्हाला हे सांगितलं होतं, ही अशी पूजेची पुडी मिळते. यामध्ये मणी, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, त्यानंतर बदाम, हळकुंड, खोबरं, खारीक आणि सुपारी या गोष्टी आपल्याला वडाच्या मुळाशी अर्पण करायच्या आहे. त्या सगळ्या वस्तूंना पण तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला ओटी अर्पण करायची. आता बघा ओटी मी तुम्हाला सामानात पहिले दाखवली होती. ब्लाऊज पीस आहे, त्यावर शृंगाराचे दागिने आहे. त्यानंतर हे ज्या 5 वस्तू असतात हळकुंड वगैरे, तर याची पण हे सगळं मोकळं करून ठेवा. आत्ता मी व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मोकळ्याने करते. त्यानंतर आंब्याला दोरा बांधायचा आहे, ओटीमध्ये आंबा पण ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हिरव्या बांगड्या आणि गहू घ्यायचे. गहू आणि आंब्याला ओटीमध्ये जास्त महत्त्व आहे. तर शृंगाराचे दागिने तुम्हाला 1, 3 जेवढं जमेल तेवढं तुम्ही अर्पण करू शकता. तर ही ओटीला आता आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. सगळ्या गोष्टींना व्यवस्थित तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. त्यानंतर ओटीला फूल अर्पण करू. ठीक आहे. आणि ओटीला नमस्कार करायचा आहे. मनोभावे ही ओटी आपल्याला यथाशक्तीने आपल्याला अर्पण करायची. आता ओटी वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्पण केल्यानंतर असा हा धागा मिळतो. हा पूर्ण धागाच घ्यायचा आहे. ठीक आहे, तोडून वगैरे घेऊ नका. आता हा धागा पहिले आपल्याला वडाच्या एका बाजूला थोडासा बांधायचा आहे. ठीक आहे. आता हे झाड छोटं आहे, भिंतीजवळ आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला प्रदक्षिणा वगैरे मारून दाखवणार नाही आहे. आता क्लॉकवाईज आपल्याला याला प्रदक्षिणा घालायच्या आहे. तर उजव्या हातामध्ये धागा घेऊन तुम्हाला पूर्ण क्लॉकवाईज 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे. त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करा, देवाकडे प्रार्थना करा. गप्पा प्लीज मारू नका महिलांनो, कारण वडाच्या झाडाला धागा गुंडळताना आपल्याला कंटिन्यू काहीतरी देवाचं, कुलस्वामिनीचं नाव घ्या, काही ना काही तुम्ही नामजप जे आहे तर ते करत राहा. आणि बघा 7 फेरे आपल्याला मारायचे आहे. आणि उरलेला धागा तोडू नका, ती चूक अजिबात करायची नाही. उरलेला जो काही धागा असेल हा आपल्याला त्या वडाच्या एखाद्या फांदीशी किंवा आता या झाडाच्या मी इथे मुळाशी अर्पण करून देते. 7 प्रदक्षिणा मारल्यानंतर जो काही धागा उरेल तो आपल्याला तिथेच अर्पण करून द्यायचा आहे, तो परत आपल्याला आणायचा नाही आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे नंतर तुम्हाला दिवा ओवाळायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे. आणि बघा मी तुम्हाला प्रार्थना देते, या प्रार्थनेचा अर्थ मी पहिले तुम्हाला सांगते. सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य जास्त असते, पारंब्यांनी त्याचा विस्तार सुद्धा खूप मोठा असतो. तर अशा वृक्षाची पूजा करून मला आणि माझ्या पतीला आरोग्य, संपत्ता, दीर्घायुष्य लाभू दे. धनधान्य, मुले, नातू या सगळ्यांनी माझा प्रपंच विस्तारित होऊ दे, संपन्न होऊ दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर ती प्रार्थना आणि जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर देते. तर हे दोघं तुम्हाला म्हणायचेच आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेची आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, गुगलला सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर ती आरती आपल्याला म्हणायची आहे. सगळ्या महिलांनी मिळून म्हटली तरी सुद्धा चालेल, किंवा एकीने म्हटली बाकीच्यांनी ऐकली तरी सुद्धा चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वटपौर्णिमेची कथा आहे ती तुम्ही वडाच्या झाडाच्या इथे बसून तुम्ही ऐकली, वाचली, किंवा घरी येऊन तुम्ही वाचली तरी पण चालेल. कारण कथा म्हटल्याशिवाय सुद्धा ही पूर्ण जी आहे पूजा आहे तर ती पूर्ण होत नाही. आणि पूजा झाल्यानंतर बघा आपल्याला सगळ्यात शेवटी 1, 3, 5, 7 अशा महिलांची ओटी भरायची. ओटीमध्ये फक्त तुम्ही गहू आणि आंबा या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे, या तुम्ही देऊन ओटी भरली तरी पण चालेल. बाकी तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जास्त अजून काही ओटीमध्ये द्यायचं असेल तर तशी तुमची इच्छा, तसं सुद्धा तुम्ही करू शकता. पण एक तरी महिलेची ओटी भरायची आहे, त्याशिवाय ही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. ठीक आहे. आणि बघा तुम्ही घरच्या घरीच आता समजा पूजा करणार असाल तर तुमचा प्रश्न असेल की ताई मग या ओटीचं काय करायचं. हे सगळ्या ज्या खायच्या गोष्टी आहे आपण खाऊ शकतो प्रसाद म्हणून. ओटीचं सामान जे आहे तर ते आपण स्वतः वापरू शकतो, किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला तुम्ही बाण म्हणून सुद्धा देऊ शकतात, शेजारी वगैरे कोणत्याही स्त्रीला. ठीक आहे. अशा संपूर्ण पद्धतीने वडाच्या झाडाची छानपैकी पूजा करून आपल्याला त्यानंतर वडाच्या झाडाची प्रार्थना, मंत्र म्हणायचा आहे, आरती म्हणायची आहे. तर या 2-4 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा. आता बघा वटपौर्णिमा म्हणजे या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा पण आहे. तर तुम्हाला या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या सेवा सुद्धा करायच्या आहे. श्रीयंत्राची स्थापना तुम्ही करू शकतात. याशिवाय बघा तुम्हाला पौर्णिमेचा सत्यनारायण करायचा असेल तर वटपौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करू शकतात. वर्षभरात 12 पौर्णिमांना 12 सत्यनारायण पूजा करू शकतात, त्याचा सेपरेट व्हिडिओ पण आहे. यानंतर सेवा म्हणायचं म्हटलं म्हणजे बघा श्रीयंत्रावर तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करत कुंकुमार्चन करायचं आहे. एक
वेळेस करा किंवा जमल्यास तुम्हाला 16 वेळेस, पण नाही जमते किमान 1 वेळेस तरी करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 1 वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतात. त्यानंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. 1 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर 1 वेळेस किंवा 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. यानंतर 16 वेळेस कुबेर मंत्र. नित्यसेवेमध्ये या सगळ्या गोष्टी आहे. 16 वेळेस नवार्णव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे. आणि त्यानंतर 1 वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. अशी अगदी साधी सोपी पूजा आहे ही. दिवसभरामध्ये तुम्ही कधी पण करा, फार उशीर करू नका, कारण वेळेत जर गोष्टी केल्या तर त्याला जास्त महत्त्व आहे. आणि यानंतर या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा असल्यामुळे चंद्राची पण पूजा करायची आहे. चंद्राकडे बघून नमस्कार करायचा आहे. चंद्राला हळद कुंकू अक्षता दूध साखर अर्पण करायची आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि चंद्राला बघून नमस्कार करायचा आहे. तर अशा सोप्या पद्धतीने हा दिवस साजरी करायचा आहे. बाकी पौर्णिमेचं मी तुम्हाला सगळं सांगितलं की पौर्णिमेला आपल्याला काय काय करायचं असतं सकाळी उठून, ते काल परवाच्या व्हिडिओमध्ये आहे, नक्की बघा. उपवासाला काय खायचं तर बघा, हा उपवास सगळ्यात पहिले वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला धरून दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण दुपारचं जेवण जेवणार आहे तर त्यावेळेस आपल्याला सोडायचं आहे. ठीक आहे. उपवासाला काय खायचं तर शक्यतो फळं खा, दूध वगैरे प्यायचं आहे, ड्रायफ्रुट्स खायचे आहे. फळं तुम्ही खाऊन केला तरी सुद्धा चालेल, पण बाकी साबुदाणा वगैरे खाऊ नका असं माझं पर्सनल मत आहे. मी नेहमी सांगत असते, कारण साबुदाणाने त्रास पण होतो आणि साबुदाणा हा शक्यतो उपवासाला नाही चालत, कारण तो बरेच वेगळी प्रोसेस करून हे केलेलं असतं. तर त्यामुळे बघा, तुमच्यावर आहे, सांगणं माझं काम आहे. कितपत गोष्टी तुम्हाला पटतात, त्या किती तुम्हाला पटल्या असतील तर तुम्ही त्या नक्की ऐकाल, हे मला नक्की माहिती आहे. त्यानंतर शक्यतो या दिवशी कॉफी वगैरे पिऊ नये या उपवासाला. बऱ्याचशा स्त्रिया कॉफी पिता उपवासाच्या दिवशी, पण त्यामुळे उपवास तुटत असतो. तर कळालं, उपवास पूर्ण दिवस ठेवून तुम्हाला दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. आणि आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तर नक्की त्याप्रमाणे तुम्ही आरती म्हणा. तर बघा, अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा वटपौर्णिमेचा दिवस साजरी करायचा आहे. हे वडाचं झाड तुम्ही तसंच ठेवा आणि तुम्ही जमल्यास संध्याकाळी अगदी नाही, पण तुम्ही 4-1 वाजता मग तुमच्या इथे खाली अंगणामध्ये जाऊन किंवा तुम्ही मंदिरात सुद्धा दान करू शकतात. हे झाड तिथे जाऊन लावू शकतात किंवा तुमच्या इथे जागा असेल तिथे तुम्ही ठेवा. ठीक आहे. बाकी पूजा जी आहे 2-3 तास तुम्ही तशीच ठेवून संध्याकाळी 4-5 वाजता तुम्ही सगळे उत्तर पूजा याची केली तरी पण चालेल. फुलं वगैरे तुम्हाला निर्माणला टाकायचं आहे. बाकी गणपतीची सुपारी तुम्ही प्रवाहित करू शकता. अशा सोप्या पद्धतीने अगदी ही पूजा करायची आहे. फार काही नाही आहे. बाहेर पूजा केली तरी अशीच करा, घरी तुम्ही रोप आणून पूजा केली तरी सुद्धा तशीच करा. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी मिळून 2-4 मैत्रिणींनी मिळून ही पूजा केली तर उत्साह जास्त वाढतो, कारण छान आपण या दिवशी तयारी केलेली असते. प्रत्येकीचा उत्साह वेगळाच असतो. तर बघा, अगदी उत्साहाने हा दिवस तुम्ही साजरी कराल अशी मी अपेक्षा करते. पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.